नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। बदलापूरमध्ये झालेल्या घटनेचा आम्हाला फाशी बदलापुर की घटना को लेकर जिस तरह पूरे महाराष्ट्र में आंदोलन चल रहा है, उसी तरह भिवंडी में भी उद्धव बालासाहेब ठाकरे शिवसेना द्वारा सैकड़ों पदाधिकारी कार्यकर्ताओं ने मानकोली स्थित ब्रिज के नीचे आंदोलन कर आरोपी को जल्द से जल्द फांसी की सजा की मांग कर रहे हैं। बता दें, महाराष्ट्र के बदलापुर में स्कूल के शौचालय में 4 वर्षीय 2 बच्चियों से सफाई कर्मी द्वारा कथित यौन उत्पीड़न किए जाने के बाद हजारों की संख्या में प्रदर्शनकारियों ने मंगलवार को बदलापुर रेलवे स्टेशन की पटरियों को रोक दिया और विद्यालय परिसर में धावा बोल दिया। पुलिस ने रेल पटरियों पर मौजूद प्रदर्शनकारियों पर लाठी चार्ज किया था, जो पुलिस कर्मियों पर पथराव कर रहे थे। नाराज अभिभावकों सहित सैकड़ों प्रदर्शनकारियों ने बच्चियों के यौन उत्पीड़न के खिलाफ अपनी नाराजगी जताने के लिए स्कूल भवन में तोड़फोड़ किए। इस मामले में आरोपी की पहचान अक्षय शिंदे के तौर पर हुई है, जिसे पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। आइए देखते हैं भिवंडी में किस तरह न्याय के लिए शिव सैनिकों ने आंदोलन किया। बदलापूरमध्ये झालेल्या घटनेचा आम्हाला फाशी आम्हाला फाशी बदलापूर मधील घटनेचा नराध आम्हाला फाशीची शिक्षा व्हायलाच हवी। आताच्या जगात घरातून निघताना 10 वेळा विचार करायला लागते, मुलींनी रस्त्यावर जावं का नाही। आम्ही पण रोज क्लासला येतो। बदलापूरचं प्रकरण झाल्यापासून घरातून निघायची हिंमत होत नाही। नराधारांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हायलाच हवी। आमच्या आईवडील आम्हाला त्यांच्याकडे कुठे पाठवायला बघत नाही का, कारण की तुम्ही सेफ नाही, तुम्हाला कुठे काय झालं त्याच्यामुळे आम्ही कुठे जाऊ शकत नाही। आम्ही पण म्हणून त्यांना पण शिक्षा मिळाली पाहिजे ना। आम्ही तर अजून किती दिवस घरातच राहायला पाहिजे। आज तुम्ही विचार करा, बदलापूरमध्ये जी घटना घडली, शाळेतली चिमुकली मुलगी होती, 3 वर्षाची 4 वर्षाच्या त्या 2 मुली होत्या, त्यांच्यावर जेव्हा अतिप्रसंग झाला आणि त्याचा गुन्हा व्हायला 12 ते 14 तास लागतात, म्हणजे आपला शासन नक्की काय करतोय, आपला पोलीस प्रशासन नक्की काय करतोय। आज तुम्ही या माझ्या मुलींच्या शाळेतल्या मुलींचा तुम्ही आज मुलाखत घेतली, तुमच्या लक्षात आला असेल त्यांच्या मनामध्ये किती भय निर्माण झालेला आहे, किती दहशत निर्माण झालेली आहे नराधमांची। मग अशा वेळेला सुद्धा तुम्हाला मोर्चे करायची आवश्यकता आहे का? अशा वेळेला समजा जनतेला रस्त्यावर उतरायची गरज आहे का? मग आपण पोलीस खाता किंवा प्रशासक कशासाठी नेमणूक केलेली असते? जर नराधम अशा जर घटना घडत असतील तर मी नक्कीच सांगतो की याला चौकशी करायला पाहिजे। ज्याने ही प्रकार केलेला आहे त्याला तर तुम्ही ताब्यात घ्या, त्यानेही कबूल केलेलं आहे का माझ्या हातून चुकी घडलेली आहे, त्याला पाहिजे बरताव का। येणाऱ्या काळामध्ये कोणी असे पुन्हा घटना घडणार नाही। आज माझ्या लहान मुली आहेत, आज मुली शाळेत जाताना घरातून विचार करतात मी पायरी ओढून कशी, कारण असे अनेक नराधम वाट बघत असतात। मग कितपर्यंत दहशतीमध्ये जगायचं, दहशतीमध्ये जायचा, शिक्षण घ्यायचा, कुठेतरी शासनाला जाग आली पाहिजे। तुम्ही 1500 रुपये महिलांना देता ना, पूछला इलेक्शन आले म्हणून काही करता। खरंच तुम्हाला महिलांना न्याय द्यायचा आहे का? कारण त्यांची सुरक्षेची व्यवस्था करा, त्याला 1500 रुपये नको आहेत। आधी माझ्या महिला भगिनी सांगतात आम्हाला 1500 रुपये नको आहेत, ही महागाई वाढली, ही कमी करा। आज आम्ही जर आमच्या मुलींना शाळेमध्ये पाठवतो, कमसे कम त्यांची सुरक्षेचा विचार करा, काय 1500 रुपये घेऊन आम्ही करू। म्हणून माझी आज आमच्या या भिवंडी तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो की बदलापूरमध्ये जी घटना घडलेली आहे या नराधमाला तर फाशी झालीच पाहिजे। परंतु काही मंडळी अशी त्याचं राजकारण करतात। एका पत्रकार महिला बिचारी सांगते का याच्यावर व्यवस्थितीने रिपोर्ट बनवला, व्यवस्थितीने मांडणी केली, सर्व जनतेपर्यंत ती बातमी पोहोचवली, तर त्या महिलेला फोन करून तुम्ही सांगता का तू हे कशाला दाखवते, का तुझ्यावरच बलात्कार झाले का? हे कितपर्यंत चालले? म्हणजे ही सुद्धा येते कुठे ना, यांच्यावर पण गुन्हे दाखल झाले पाहिजे जे या नराधमाला पाठीशी घालतात। म्हणून शासनाला विनंती आहे लवकरात लवकर याला फाशी द्यावी। नाही याच्यामध्ये ज्यांनी विल्गना केलेली आहे, ज्या अधिकारी याच्यामध्ये जाणून बघून टाइमपास केलेला आहे, त्यांच्यावर सर्व कारवाई व्हावी अशी पक्षाच्या वतीने विनंती आहे। समजा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आणि माझ्या समस्त महिला कार्यकर्त्यांच्या वतीने, शिवसैनिकांच्या वतीने मी त्या घटनेचा जाहीर निषेध करतो। त्या घटनेचा
आणि ह्या सरकारचा ज्या अनेक लागोपाठ 3-4 घटना घडल्या याच्यामध्ये कुठली कार्यवाही व्यवस्थित झालेली नाही, त्याचा दुबार निषेध करतो. तिसरा निषेध, प्रत्येक गोष्टीत गृहमंत्री सांगतात उद्धव ठाकरे यांचं वय झाले, अमुक झाले, तमुक झाले. उद्धव ठाकरे यांचं वय झालेलं नाही. उद्धव ठाकरे सांगतात की त्या पीडितेला न्याय मिळाला पाहिजे आणि पीडितेला न्याय मिळण्यासाठी त्या जो कोणी आरोपी आहे त्याला फाशी शिक्षा द्या, ही आमची मागणी आहे. समस्त लोकांची मागणी आहे. काल तुम्ही बदलापूर पाहिलं असेल, पब्लिकने पोलिसांवर दगडफेक केली. ही चीड आहे ना डोक्यात. जर सर्वसामान्य माणूस एवढा चिडतो त्या घटनेने, तर राज्यकर्त्यांनी किती चिडायला पाहिजे. राज्यकर्त्यांना याची सत्याची साड नाही आणि अन्यायाची चीड नाही. हे क्षण्ण झालेलं सरकार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आम्ही महिला आघाडी भिवंडी तालुका जिल्हा संघटिका कविता भगत आणि माझ्या या सर्व महिला ग्रामीणच्या आम्ही बदलापूरच्या घटनेचे निषेध करतो. कारण ही घटना बदलापूरला झाली, याच्या अगोदर 4 घटना दुसऱ्या त्याच इकडे कुठे दुसरे याच्यामध्ये झाल्यात. तर अशा घटना घडतच राहतात. हा सरकार करते काय? या नरात आम्हाला फाशी दिल्याशिवाय आम्ही महिला आघाडी आणि आमचे शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे शांत बसणार नाही. कारण ही 1500 रुपये देऊन आम्हाला या महिलेला 1500 रुपये लाडक्या बहिणीला जर 1500 रुपये देतात आणि त्यांच्याच मुलींवर असं काय होत असेल तर 15 भाचीवर होते असं वाटत नाही का त्यांना? लाडकी बहीण तर बहिणीच्या मुलींवर होते ते कशाला त्यांचे 1500 रुपये पाहिजेत? आमच्या अजिबात महिलेला 1500 रुपयाची गरज नाही. हा सरकार खूप खोटं आहे आणि सरकार या नरात आम्हाला पाठीशी घालते. तर त्यांचा निषेध करणार म्हणजे करणारच. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा म्हणजे आम्ही महिला आहोत, आम्ही यांचा निषेध करणार आणि या नरात आम्हाला 100% फाशी व्हायलाच पाहिजे. एवढं आज एकीकडे भारत देशामध्ये बेटी बचाव बेटी पढाव कायदा चालू आहे, मग कोणत्या हक्काने आम्ही मुलींना शाळेत शिकवायला पाठवायचा? आज एवढा दडपण झालेला आहे की बघाल तर तुम्ही सगळीचकडे आज काय झालेलं आहे तर न्याय व्यवस्था ही फाट्यावर पाडून आज लिंग पिपासू लोकांनी हे गुन्हेगारी वाढवलेली. कारण त्यांना माहिती आहे की आजचे सरकार हे काय करत आहे, फक्त पक्ष फोडी आणि आमदार फोडी याच्याच मागे लागलेला आहे. त्याच्यामुळे ही गुन्हेगारी वाढत आहे. आज आपण भारतीयांना माहिती आहे की मुलगी हे लक्ष्मीचं स्वरूप आहे ती आणि त्या लक्ष्मीच्या स्वरूपाला आपण आज माणूस रक्षण झालेला आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि बदलापूरचा हा जो काही बलात्कार झाला यासाठी भिवंडी महिला आघाडीचा संपूर्णपणे निषेध व्यक्त करीत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.